गुड मॉर्निंग गाईज, मॉर्निंग विथ बाप्पा. तर गाईज आपल्याला काल पार्ट 2 बनवायला नाही भेटला, म्हणजे व्हिडिओ बनवायलाच नाही भेटली. तर आपण नाही बनवला, आज आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आहे विसर्जनाच्या दिवशी. कारण की आज विसर्जन आहे. कालची रात्र आपली पहिली आणि शेवटची रात्र होती, कारण की आपल्या मामाच्या घरी 1.5 दिवस गणपती असतो, 1.5 दिवसाचा असतो. तर पहिली आणि शेवटची रात्र. तर आता सकाळ जवळजवळ उजेडलायच, आता दिवस हे बघा उजेडला. आता सकाळचे वाजलेत 6:20 झालेत आणि आज विसर्जन आहे बाप्पाचं. तर आपण डायरेक्ट विसर्जनाचा ब्लॉग बनवतो. तर गायच जागरण एवढा झाला आहे की भाऊ डायरेक्ट खुर्चीतच पासला पाडलाय. बघा पावणे झाले, अजून घरात पण उठला नाही, सगळे लेटच झोपलेत. गाईज अजून कोण उठला नाही, पावणे 8 झालेत आणि आमचं तोंड पण बघा कसं झालंय आणि आवाज पण जरा गेलाय. आणि विसर्जनाचा दिवस आहे आजचा. तर सगळे लेटच झोपले जात घरातले, जरा झोपू देत. पावणे 8 झालेत, आता आम्ही जातो झोपायला. आम्ही पण थोडा वेळ झोपतो. आता आम्ही पण झोपतो मस्त जरा आणि उठतो 12-1 वाजता. मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते. ठीक आहे, बाय बाय. तर गाईज आता आमची मामी पण उठली, मामीला उठवलं मी नाही. आता आम्ही पण चालू झोपायला. अवतार बघा, आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला नंतरच भेटतो. झोपी पण झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर भेटू 2-3 वाजता. बाय बाय. भाई काय बोलायचे का? पप्पी नाही दिसून. गणपती बाप्पा मोरया. बघा बाप्पा बघून घ्या. चला गाईज भेटू नंतर. आमचा एक माणूस झोपला इथं, त्याला पक्कीच झोप आले. आता खाली झोपला, मग खुर्ची झोपला, आता खाली झोपला. गाईज फोनची चार्जिंग पण संपले. आता आम्ही त्याला झोपाला सार्थकांच्या घरी. कुठे गाईज आता झोपतो जरा वेळ, नंतर उठतो. मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते विसर्जनची तयारी. बाय बाय. तर गाईज आता आम्ही उठलो जस्ट 3 वाजता, कारण की 8:30 वाजता झोपलो होतो. 3 वाजले आम्हाला उठायला. आता जरा बाहेर आलं रस्त्यावरती जरा ब्लॉग टाकायला. नेटवर्क कमी आहे थोडासा आतमध्ये तिकडे, तर ब्लॉग टाकायला इथं बाहेर आलोय. तर आता जातो, फ्रेश होतो आणि तुम्हाला दाखवतो मग विसर्जनची तयारी काय धावपल झाली ते. बाय बाय डॉगेश बाय. तर गाईज आता अंगवंगल झाले आमची, फ्रेश वगैरे झालो. तर सार्थक बाय, रोशन भाई आला पाया पडायला, शेरनिका आशिक, उमेश भाई दर्शन घ्या, तुम्ही दर्शन घ्या. दारांची गडबड चालली विसर्जनासाठी, गोंगाळे घरात बघत राहा. तर गाईज फ्रेश वगैरे झालो, जॉब येऊन झाला आमचा. उमेश भाई बसला इथं चॅटिंग करते. सार्थक भाई आरतीच्या काय रे उत्तरपूजा ना, उत्तरपूजा करायचे. तर आता गणपती निघणार आहे आमच्या विसर्जनासाठी. 6 वाजलं, आता आरती झाली काय मी निघणार, शेवटची आरती. तर नाही आरतीला या बघा, ढोल वाजवतो मी, आता बघत राहा तोपर्यंत. पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे परिवानिका सारे कामने ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरामदासा. गाईज उत्तरपूजा झाली, आता पाठ हलवतात थोडासा. हे भाई राहू दे फक्त पाठ थोडासा कोणी हलवायचा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. आमच्या गायज आमच्या प्रशाची तयारी झाली आहे गायज. हे बघा बायची ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग हे बघा
ए हाय बोल, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. चप्पल नको ना बबली आहे ना चालू तू कोण बबली ना गणपती बाप्पा. काय जरा कपडे चेंज केलेत कारण की आपल्याला नदीमध्ये उतरायला लागेल ना. शॉर्ट्स घातले आणि टी शर्ट चेंज केले. इतकं तयारी चालली आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा बसलेले गाडीत आपल्या. मामा बसला घेऊन गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी मंदिर मामा की. चला बघा चला गाईज गणपती बाप्पा निघालेले आहेत. गणपती बाप्पा एकदा गणपती बाप्पा घ्या. मोरया मोरया गणपतीचा जय जयकार. गणपती गेले गावाला चैन पडेल आम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईज उशीर झालाय खूप आधीच. जरा पटापट चालत आम्ही. काय बोलायचं भाई तुला. गणपती बाप्पा मोरया भाई बोलला भाई. गणपती बाप्पा मोरया बोला भाई. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया भाई कधी दिसून बोलत नव्हता भाई. बोललाय बाबा एकदाचा फायनली. तर गाईज आता आम्ही नदीवरती पोहोचलेलो आहेत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तर इथं आरती होईल. तिथं आरती झाल्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन करू आणि आपण निघूया आपल्या घरी. आणि या मामाचा गणपती असं 1.5 दिवसासाठी आणि आपल्या घरी असं गणपती 10 दिवस. पण बेकार तर वाटतं विसर्जन आहे बोलल्यावरती. काय करणार. पाहू ना देव गणपती ना काय भाई. हो गायात आम्ही नदीवरती पोहोचलोय. बघा नदीवरती पोहोचलोय. आता नदीवरती एक आरती होईल. शेवटची आरती होईल एक नदीवरती. ये यो विठले माझे माऊली ये.
ये यो विठले माझे माऊली ये. आलिया गेलिया ती धाडी निरोप, आलिया गेलिया ती धाडी निरोप. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्णदामोदर वसुदेवम श्रीधम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण. नरम आहे पाय फक्त इथं चौकात गणपती बाप्पा मोरया, मोरया. चप्पल घालून गेला चप्पल का चप्पलला मग ते सगळं काढले ना त्यातलं. इकडं उंबराच्या इकडं आली तो. उंबराच्या इकडं तर गाईत झालेला आहे विसर्जन आपला. हे बघा पाणी खूप कमी आहे. विसर्जन झालेलं आहे आपला भाई. चला आपण जाऊया. आमचा मामा बोलतो आम्हाला पण घे. बघा आमचा रिक्षावाला मामा, याच्या रिक्षात आपण गणपती आणलेला आहे. बघा मामा हाय कर मामा. तर गाईज आत्ता जस्ट आम्ही आलो घरी. हे बघा उमेश भाई थांबा. जस्ट आता घरी आलो आम्ही. तर पब्लिक बसले, हे आले रिक्षांमध्ये बसून. मी जस्ट आता आलो. बघा आपला मखर सोना झालाय मखर. जय देव जय देव. तर गाईज विसर्जन वगैरे झाला आहे. विसर्जन झाला, आरती वगैरे झाली, चहा वगैरे घेतला. तर आपण आलो आपल्या घरी, कारण की आपल्या घरी 10 दिवस गणपती असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या नवीन एक व्हिडिओमध्ये. बाय बाय.